न्यूमरिकल प्रॉब्लेम. आता पहिला बघा, पहिला हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हा सगळ्यात महत्वाचा. रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻³ असं दिलेलं आहे मोल्स लिटर. ओके. अँड ऍक्टिव्हेशन एनर्जी दिलेली आहे EA 2 इंटू 10⁻². आणि टेम्परेचर, व्हेन टेम्परेचर इज टेंड्स टू इन्फिनिटी, A इज इक्वल टू. आता ह्यामध्ये तुम्हाला अरेनियस इक्वेशन हे आपल्याला यूज करावं लागणार आहे. आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे अरेनियस इक्वेशन म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे K इज इक्वल टू A इंटू E⁻EA/RT. हे इक्वेशन आहे, लक्षात आलं. म्हणजेच आपण ज्या वेळेला ह्या इक्वेशनचा यूज करू तेव्हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता तुम्हाला काय दिले बघा, टेम्परेचर टेंड्स टू इन्फिनिटी हे दिलेलं आहे. मग आता जर टेम्परेचर टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर तुम्हाला माहिती आहे राजानो 1/T इक्वल टू 0 येणार आहे, कारण का आपण EA/RT घेतोय. ओके. म्हणजेच थोडक्यात तुमचं EA/RT काय येणार आहे, 0 येणार आहे की नाही राजानो? येस ऑर नो? ओके. मग EA/RT म्हणजेच E⁻0 येणार आहे. म्हणजे E⁻0 म्हणजेच काय येईल, 1 येईल की नाही? ओके. म्हणजेच A इज इक्वल टू काय येणार आहे, सॉरी, A इज इक्वल टू K येणार आहे फक्त. आणि K ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1.2 आहे की नाही? म्हणजेच तुमचा आन्सर काय यायला पाहिजे, 1.2 आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, K इज इक्वल टू A इंटू E⁻EA/RT हे अरेनियस इक्वेशन आहे. तुम्हाला कंडिशन दिलेले आहे T टेंड्स टू इन्फिनिटी, म्हणजे 1/T इक्वल टू 0 येईल. म्हणजे EA/RT ची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजेच इथं E⁻0 टाकलं तर 1 येईल. म्हणजेच A ची व्हॅल्यू ही K चीच असणार आहे. म्हणजेच A म्हणजेच काय, K ची व्हॅल्यू असणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ह्याला स्टार मार्क करून ठेवा, हा प्रश्न विचारला जातो. आता पुढचा प्रश्न जो विचारलाय सेकंड, इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज डबल्ड द टाइम फॉर अ हाफ रिएक्शन, काय सांगितलंय, टाइम फॉर हाफ रिएक्शन इज ऑल्सो डबल्ड, द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज. आता ऑर्डर ऑफ रिएक्शन काढत असताना तुम्हाला सांगितलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डबल दिलेलं आहे आणि टाइम फॉर द हाफ रिएक्शन करता सुद्धा डबल टाइम लागतो, हे लक्षात ठेवा. आता T हाफ हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल, मगाशी दाखवलेलं होतं तुम्हाला मी. T हाफ कसा असतो रे राजानो, T हाफ हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल कॉन्सन्ट्रेशन रेस टू N-1 हा पार्ट आहे. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग इथं काय दिलेलं आहे बघा, फॉर हाफ लाईफ पिरियड म्हणजे T हाफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट येईल का नाही? ओके. म्हणजेच डबल टाइम लागला, म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा डबल आहे. म्हणजेच 0 ऑर्डर रिएक्शन येऊ शकते. सो जो व्हॅल्यू आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज डबल्ड, द टाइम फॉर अ हाफ रिएक्शन इज ऑल्सो डबल्ड, द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 0. N इक्वल टू जर 0 घेतलं तुम्ही टाकलं त्याच्यामध्ये तर 0-1 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रेस टू -1 येईल. म्हणजेच काय येईल, हाफ लाईफ पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय येईल, कॉन्सन्ट्रेशन येणार ना. बघा हा, जर तुम्ही N ची व्हॅल्यू 0 टाकली, आता कॉन्सन्ट्रेशन 1-1 केलं तर 0 येणार आहे, बरोबर आहे का? मग मी इथं N ची ऑर्डर 0 टाकली तर T हाफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल कॉन्सन्ट्रेशन रेस टू -1 म्हणजे T हाफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डबल T हाफ डबल, कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल T हाफ ट्रिपल. म्हणजेच N ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, 0 असणार आहे. म्हणजेच MCQ बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स मधला दुसरा जो
महत्वाचा पार्ट जो आहे त्याचं उत्तर येतं 0 ऑर्डर येतं. आता पुढचा तिसरा पार्ट बघा, क्वेश्चन नंबर 3. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट A is doubled and the rate of reaction increased by a factor of 2, the order of a reaction with respect to A is. आता बघा, मगाशीच तुम्ही रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट काढा. ओके, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. मग डबल काढलेला आहे, डबल आला तर तुमचं काय येईल रे? ओके, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट A is doubled and the rate of its reaction increases by factor 2, the order of reaction with respect to A is. आता बघा, मगाशीच तुम्हाला सांगितलंय रेट ऑफ रिएक्शन काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट. ओके, म्हणजेच जर तुम्ही महत्वाचा पार्ट बघितला तर रेट ऑफ रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट रेस टू n. ओके, हे लक्षात ठेवा. येस ऑर नो? मग आता तुम्हाला काय दिलेलं आहे बघा राजानो, जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं काय सांगितलंय, पर्टिक्युलरली रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, सो हेज द रिएक्शन जो आहे, तर रिएक्शनचा काय सांगितलेलं आहे आपल्याला? इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट A इज डबल्ड दिलेला आहे. ओके ओके, काय सांगितलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट A is doubled, okay, and the rate of reaction increases by factor of 2 of a reaction directly proportional to concentration of its nth power. A ची डबल झालेली आहे 2A raised to n येणार आहे. ओके, आणि रेट ऑफ द रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 2, म्हणजे हा 2R येणार आहे. ओके, म्हणजेच ह्या दोघांच्या मध्ये जर बघितलं 2 2, ओके, म्हणजेच आपल्याला जे n ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजेच ऑर्डर ऑफ द रिएक्शन काय येईल? 1 येणार आहे, कारण का डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन अँड इट्स पॉवर nth पॉवरला येणार आहे. हा सुद्धा डबल होतोय, हे सुद्धा डबल होतोय, आणि म्हणून आपल्याला n ची व्हॅल्यू ही 1 येते. एवढं लक्षात घ्या. पुढचा आता क्वेश्चन नंबर 5 बघायचा. ओके, आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये पुन्हा एकदा वाचा काय दिलेलं आहे बघा. द डिकम्पोजिशन ऑफ N2O5 इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे फर्स्ट ऑर्डरचं येणार आहे. K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स किंवा लॉग ऑफ A0 अपॉन AT, ह्या दोन्हीपैकी कुठलं तरी आपल्याला यूज करावं लागणार आहे. आफ्टर 15 minutes the volume of O2 produced is 9 cc and at end of the reaction 35 cc, the rate constant is equal to, असं त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. आता जो तुम्ही महत्वाचा जो पार्ट जर बघितला, ओके, आता काय दिलेलं आहे त्यांनी की रेट N2O5 त्यांनी काय केलेलं आहे? फर्स्ट ऑर्डर म्हणून तुम्हाला डिक्लेअरच केलेलं आहे राजानो पहिल्यांदाच. हे लक्षात ठेवा, तुम्ही बाकीच्या ठिकाणी दंगा करायचं कामच नाही आहे. पर्टिक्युलरली K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स हे घ्यायचं आहे. ओके, आता T ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1/15 आहे का नाही बघा. ओके, आणि लॉग काय दिलेला आहे तुम्हाला? A ची व्हॅल्यू आहे 35 आहे ना. ओके, लॉग ऑफ A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे की आफ्टर 50 minutes the volume of O2 produces 9 cc and at the end of the reaction 35 cc, the rate constant equal to, म्हणजे 35 हे तुमचं इनिशियल राहणार आहे.
हे लक्षात ठेवा. आणि म्हणजेच इथं 35 मायनस 9 हे येईल. आणि म्हणजेच तुमचं जे उत्तर येणार आहे ते 1/15 लॉग ऑफ 35/26. ओके, हे लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट येईल, कारण ओरिजिनल व्हॉल्यूम हा तुमचा 35 आहे. इनिशियल 35 घ्यायचं. काय लिहिले? डिकम्पोजिशन ऑफ N2O5 आफ्टर 50 मिनिट्स. आफ्टर 50 मिनिट्स 9 cc होतोय. कुणाच्या? विथ रिस्पेक्ट टू 35. हे वाचायला करा, नाही तर तुम्ही काय कराल? 35 हा एक्स ची व्हॅल्यू घ्याल आणि एन ची पर्टिक्युलरली ए ची व्हॅल्यू 9 घ्याल आणि 9 मायनस 35 कराल, तर ते करायचं नाही आहे. आणि म्हणून आपलं जे उत्तर जे येतं पर्टिक्युलरली, तर ते जर बघितलं तर 1/15 लॉग ऑफ 35/26 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. मी मगाशी 5 घेतला, 4 हा एक महत्वाचा आहे. द रेट ऑफ अ सर्टन रिएक्शन ऍट अ डिफरंट टाइम्स आर ऍज फॉलोज दिले बघा. 0 पहिल्यांदा दिलेला आहे टाइम 2.8 दिलेला आहे, 10 ला दिलेला आहे 2.78, 20 ला दिलेला आहे 2.81 आणि 30 ला दिलेला आहे 2.79. आता ह्याच्यामध्ये द रिॲक्शन कुठली आहे ही ओळखायची आहे. ओके, आता जर तुम्ही बघितलं, कारण ह्याच्यामध्ये जो रेट आहे इट इज इंडिपेंडंट ऑफ द रिॲक्शन आहे. काय आहे? इट इज क्लिअर दॅट रेट डज नॉट डिपेंड ऑन अ टाइम. ज्यावेळेला रेट टाइमला डिपेंड नसतो त्यावेळेला कुठली ऑर्डर येते? 0 ऑर्डर रिॲक्शन येते. म्हणून आपलं उत्तर येणार 0. आता पुढचं 6वं बघा. 6व्यामध्ये आता इथून पुढे लक्षात ठेवा काय करायचं आहे हे मी सांगेन आणि त्यामुळं मी ते एक पार्ट 2-2 वेळा रिपीट करेन. तुम्ही ते सोडवायचा प्रयत्न घरात करा त्या पद्धतीनं. तर 6वा क्वेश्चन काय आहे बघा. 75% ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन was completed in 30 minutes when was 50% of the reaction completed. आता तुम्हाला इथं लक्षात घ्या, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. काय आहे ती? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजेच तुम्ही जे पहिलं तुमचं कर्तव्य काय आहे, तर K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स हे घ्यायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पर्टिक्युलरली त्यांनी काय दिलेलं आहे, तर 75% ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन वॉज कम्प्लिटेड इन 32 मिनिट्स. 32 मिनिट्स मध्ये ते दिलेलं आहे. म्हणजेच K इज इक्वल टू 2.303 अपॉन 32 हे करायचं. लॉग ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला राजानो, तर 100 आहे. कारण 75% कंप्लीट झाले म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, 100 असणार आहे. आणि ए मायनस एक्स काय येईल, 100 मायनस 75 म्हणजेच 25 आपल्याला येईल. ओके, आणि ते काढल्यानंतर आणि ते सोडवल्यानंतर तुमचं जे उत्तर येईल ते पहिल्यांदा के ची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. आता के ची व्हॅल्यू काढल्यानंतर दुसऱ्या वेळेला काय सांगितलं, 50 मिनिट्स सांगितले राजानो. ओके, त्यावेळेला काय सांगितलं, 50% ऑफ द रिॲक्शन इज कम्प्लिटेड. म्हणजेच बघा, हा पुन्हा एकदा तुम्हाला म्हणजे हे लक्षात घ्या, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ A अपॉन A मायनस एक्स. तुम्हाला इथं पहिल्यांदा T ची व्हॅल्यू दिलेली आहे, K काढायचा आहे 2.303. T किती दिलेला आहे बघा राजानो, तर तो तुम्हाला T दिलेला आहे 32 मिनिट्सचा. तर लॉग पहिल्यांदा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 100 दिलेला आहे. 100 मायनस 75 करा, ह्याच्यातून के ची व्हॅल्यू काढा. म्हणजे के ची व्हॅल्यू तुम्ही ह्या मधून काढू शकता. आता दुसरं काय आहे बघा, टी इज इक्वल टू, कारण तुम्हाला काढायचं आहे अपॉन के लॉग ऑफ. आता इथं 100
आणि 100 - 50 टाकायचं आहे फक्त, कारण का 50% वॉज कम्प्लिटेड. कळालं? म्हणजेच तुम्हाला टी ची उत्तर येईल आणि हा टी ची व्हॅल्यू 16 मिनिट्स तुम्हाला बघायला मिळेल. कळालं? म्हणजेच फर्स्ट ऑर्डरच इक्वेशन एकदा 75% न घेऊन के काढायचा आणि दुसरं 50% कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या 50% कंप्लीट करून आपल्याला व्हॅल्यूज काढायची आहे. पुढचं घे. आता त्याच्यानंतर 7वं बघा. हाफ लाईफ ऑफ अ सर्टन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 60 मिनिट्स. काय दिलेलं आहे? हाफ लाईफ ऑफ अ सर्टन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 60 मिनिट्स. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर 80% रिएक्शन टू ऑकर. आता बघा ह्यामध्ये सुद्धा हाफ लाईफ दिलेला आहे. किती दिलेला आहे? किती दिलेला आहे राजांनो सांगा? हाफ लाईफ तुम्हाला पर्टिक्युलरली जे दिलेलं आहे 60 मिनिट्स दिलेला आहे. बरोबर आहे? म्हणजेच के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ करा, म्हणजे 0.693 अपॉन 60 केलं की के ची व्हॅल्यू येईल. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन घ्या. के इज इक्वल टू म्हणजेच के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. देयरफॉर टी इज इक्वल टू 2.303 के लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. के ची व्हॅल्यू इथून ह्याच्यात टाका के ची व्हॅल्यू. ओके, म्हणजेच के ची व्हॅल्यू आली 2.303. ही के ची व्हॅल्यू जी येईल ती लॉग 100 डिवायडेड बाय 100 मायनस 80, कारण 80% कंप्लीट दिलेली आहे की नाही बघा. आहे का? असेल तर लक्षात ठेवा. कळालं? मग तुम्हाला ते टाइम फॅक्टर येईल आणि त्याचं उत्तर येईल 199.39 मिनिट्स. हे आपल्याला बघायला मिळेल. आता पुढचं 8वं सुद्धा सिमिलर टाईप मध्येच येत आहे. 8वं 9वं उलट काहीच नाही आहे. त्यामध्ये काय करायचंय बघा. 8व्यामध्ये 75% ऑफ द फर्स्ट ऑर्डर वॉज कम्प्लिटेड आणि हाफ लाईफ काढायचा आहे राजानो. म्हणजेच पहिल्यांदा काय करा, के काढून घ्या. ओके, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स न काढून घ्या, कारण का तुम्हाला 60 मिनिट्स दिलेला आहे. ओके, लक्षात आलं का? 32 मिनिट्स दिलेला आहे, 60 मिनिट्स नाही. 8व्यामध्ये 32 मिनिट्स दिलेला आहे. म्हणजेच काय करायचं, के इज इक्वल टू 2.303 अपॉन 32 लॉग ऑफ 100 अपॉन 100 मायनस 75 न के ची व्हॅल्यू काढायची. के ची व्हॅल्यू काढली की मगाशी दाखवल्याप्रमाणे टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के करायचं आणि टी हाफची व्हॅल्यू काढायची. हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजेच आपल्याला जे घ्यायचं आहे ते 16व्या नंबरचं आपल्याला इक्वेशन बघा. बाकीचे तुम्हाला त्या पद्धतीनं येऊ शकतील. तरी सुद्धा मी 16ला जायच्या ऐवजी पहिल्यांदा 10वा आणि 11वा पहिल्यांदा घेतो, म्हणजेच तुम्हाला ते इझिली करता येईल. कारण का 8वा 9वा हे सगळं सेमच आहेत. ओके, आता 10वा बघा. 10वा काय सांगितलंय, रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिलेली आहे अँड द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 0.10 ml दिलेला आहे. तर द इनिशियल रेट आपल्याला काढायचा आहे. आता इथं तुम्ही फॉर्म्युला काय वापरायचा राजानो, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हे वापरायचं आहे. ओके, मग आता के ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा तुम्हाला, तर 2 × 10⁻⁵ दिलेली आहे की नाही. म्हणजेच इथं ज्या वेळेला तुम्ही करणार आहात, इथं उत्तर जे काढणार आहात ह्याच्या करता फक्त महत्वाचा पार्ट म्हणजे तुम्ही के इज इक्वल आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए करायचं आहे. के ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, किती दिलेली आहे, 2 × 10⁻⁵ आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेले आहे 0.10 हे दिलेलं आहे. तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे उत्तर. आणि मग ते तुमचं उत्तर येईल 2 × 10⁻⁶ हे येईल का बघा. ओके,
आता पुढचं 11वं बघा. इनिशियल रेट ऑफ अ सेकंड ऑर्डर रिएक्शन काय दिलेलं आहे? इनिशियल रेट ऑफ अ सेकंड ऑर्डर रिएक्शन इज 4 into 10 raised to minus 4 if the initial concentration of the reaction substance is a 0.20. The value of the rate constant is. मग आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर बघायला गेला तर आता परत रेट इज इक्वल टू काय दिलेलं आहे बघा रे? इनिशियल रेट ऑफ अ सेकंड ऑर्डर दिलेली आहे. म्हणजेच काय बघा राजानो? R इज इक्वल टू K इंटू A रेस टू 2 येणार. हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच K इज इक्वल टू काय येणार? R K इक्वल टू R अपॉन A स्क्वेअर येणार ना रे? R अपॉन A रेस टू 2 येणार. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 4 इंटू किती दिलेली आहे बघा? 10 रेस टू मायनस 4 दिलेली आहे. डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू दिलेली आहे कॉन्सन्ट्रेशन 0.2 ब्रॅकेट स्क्वेअर करा आणि त्याप्रमाणे 11वं एक्झाम्पल सोडवून घ्या. ओके, मग तसंच आपल्याला पुढचं 15वं असेल. ओके, 15वं असेल, 16वं असेल, त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. फक्त ह्याच्या पुढचं महत्वाचा 12वा एक म्हणजे त्याचा पॅटर्न वेगळा आहे. तो एकदा तुम्हाला 12व्याचा पॅटर्न सांगतो. म्हणजेच आपल्याला महत्वाच्या गोष्टी कव्हरअप झालेल्या आहेत न्यूमरिकल्स मध्ये. 12वा पॅटर्न बघा काय दिलेला आहे? फॉर द ओझोनोलायसिस ऑफ अ पेंटीन CCl4 ॲट 300 केल्विन. ओके, C5H10 दिलेला आहे आणि फॉलोइंग डेटा दिलेला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पर्टिक्युलरली पेंटेनचं तुम्हाला दिलेलं आहे आणि पेंटीनचं दिलेलं आहे आणि ओझोनचं पण दिलेलं आहे आणि रेट पण दिलेला आहे. बघा हा, रेट पण दिलेला आहे आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे. आता इथं काय करा? रेट इज इक्वल टू K इंटू C5H10 हे घ्यायचं. ओके, त्याची व्हॅल्यू X म्हणा आणि O3 ची Y म्हणा आणि मग आपल्याला X प्लस Y काढायचं आहे. हे लक्षात ठेवा. 3 प्रमाण तुम्हाला काय दिलेलं आहे राजानो? बघा 3 इक्वेशन्स आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे बघा पहिलं रेट दिलेला आहे 2.2 इक्वल टू 1 इंटू 10 रेस टू मायनस 2 च ब्रॅकेट रेस टू X आणि त्याच्यानंतर काय येईल? 2.8 इंटू 10 रेस टू मायनस 3 रेस टू Y. हे पहिल्याचं झालं. दुसऱ्याचं हे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 करा. 0.5 इक्वल टू 0.5 नाही 1.1 इक्वल टू 0.5 इंटू 10 रेस टू मायनस 2 रेस टू X करायचं. पुढचं 10 रेस टू मायनस 3 रेस टू Y करायचं आणि तिसरं घेताना 4.4 घ्या इक्वल टू 1 इंटू 10 रेस टू मायनस 2 कारण का पेंटेनचं दिलेलं आहे आणि ओझोनचं आहे 5.6 इंटू 10 रेस टू मायनस 3 रेस टू Y. हे असं तुम्ही पहिल्यांदा मांडून घेत होता. कशामध्ये? आपण ज्या वेळेला ऑर्डर काढतो त्यावेळेला. मग आता काय करायचं राजानो? बघा की पहिल्यांदा ह्याला पहिल्या रिॲक्शनला R1 म्हणा, दुसऱ्याला R2 म्हणा आणि तिसऱ्याला R1 अपॉन R2 करा. R1 अपॉन R2. आता आपण मगाशी आलो होतो इथं R1 अपॉन R2 करा. ओके, म्हणजे X ची व्हॅल्यू येईल आणि नंतर आपण R3 अपॉन R1 केलं की Y ची व्हॅल्यू येईल आणि मग X प्लस Y करा. म्हणजेच तुम्हाला टोटल ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन ही बघायला मिळेल आणि तुमचं उत्तर हे A पर्टिक्युलरली येईल. दॅट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन बघायला मिळेल. आता स्ट्रेट वे तुम्ही 16 नंबरचं एक्झाम्पल बघा. 16 नंबरचं एक्झाम्पल काय आहे बघा? द रेट कॉन्स्टंट फॉर रिॲक्शन दिलेली आहे ॲट 300 केल्विन. ओके, अँड 8 इंटू 10 रेस टू मायनस 2 ॲट 340. द एनर्जी ऑफ द ऍक्टिव्हेशन ही तुम्हाला विचारलेली आहे. आता ह्याच्या करता तुम्ही जे महत्वाचं एक्झाम्पल किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वापरणार आहे ते आपण
पर्टिक्युलरली अरेनियस इक्वेशन नंतर बघितलंय लॉग ऑफ K2 अपॉन K1 इक्वल टू EA अपॉन 2.303 इंटू R इंटू T2 मायनस T1 अपॉन T1 T2 हे घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला EA ची व्हॅल्यू काढायची आहे. लॉग K2 दिलेला आहे, काय दिलेला आहे 8 इंटू 10⁻⁻² दिलेला आहे. ओके, K1 काय दिलेला आहे तर आपल्याला 2 इंटू 10⁻⁻² दिलेला आहे. ओके, EA काढायचा आहे. ओके, EA अपॉन 2.303 R ची व्हॅल्यू घ्यायची आहे 8.314. ओके, T2 किती दिलेला आहे तुम्हाला बघा 340 मायनस 300 डिवायडेड बाय 340 इंटू 300 हे सोडवा म्हणजेच तुम्हाला EA ची व्हॅल्यू तुम्हाला इझी येऊ शकते. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. ओके, ह्याच्यामध्ये ह्या टाइप मध्ये सुद्धा तुम्हाला इक्वेशन येईल. आता 17वं बघा, 17वं मध्ये हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. फॉर द रिएक्शन 2A प्लस B प्लस C इक्वल टू A टू B अँड प्लस C दिलेला आहे. म्हणजेच जर रेट बघितला त्याने रेट दिलेला आहे, रेट ऑफ रिएक्शन रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B⁻². B⁻² दिलेला आहे आणि K ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 इंटू 10⁻⁻⁶. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन AB अँड केस ऑफ 0.1 मोलर 0.2 मोलर अँड 0.2. म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB हे केस घेऊ नका, C घ्या त्याला. AB अँड C केस काढा, तो केस नाही तिथं C आहे 17व्या मध्ये. ओके, AB अँड C 0.1 0.2 0.8 हे आपण बघतो आहोत MCQ बेस्ड ऑन न्यूमरिकल्स. तुम्ही पेज काढताना MCQ बेस्ड ऑन न्यूमरिकल्स प्रॉब्लेम्स मधला 17वा बघतोय, हे लक्षात ठेवा. तर त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.1 0.2 0.8. इफ द रेट ऑफ द रिव्हर्स रिएक्शन इज निग्लिजिबल, द रेट ऑफ द रिएक्शन व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A हॅज रीच्ड टू 0.06 m. हे तुम्हाला विचारलेलं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, ते लक्षात घ्या. आता इथं आपण महत्वाच्या गोष्टी म्हणजेच काय बघायच्यात बघा. तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ A किती दिलेला आहे 0.1 आहे आणि आफ्टर सम टाइम कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे 0.06. मग जर तुम्ही बघितलं, पहिलं दिलेलं आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 आणि सगळ्यात शेवटची लाईन जर बघितली तर ती दिलेली आहे 0.06. कुणाचं दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 0.1 मायनस 0.06 करा, तेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A हे युज्ड झालेलं आहे. काय झाले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A यूज किती झालेलं आहे 0.1 मायनस 0.06. हे का घेतलं तर इनिशियल आणि आफ्टर घेतलेलं आहे. समजलं बाळांनो नक्की. आता तुम्हाला B युज्ड ड्युरिंग द सेम टाइम किती आहे तर 0.04 ला त्याचा हाफ करा. काय आहे, कारण तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, कारण B2A प्लस B असं दिलेलं आहे. ओके, त्याच्या हाफ करायचा आहे, बीच्या हाफ. का तर हाफ इंटू 0.04 येणार, म्हणजेच किती येईल 0.02 येईल. ओके, म्हणजेच आफ्टर टाइम T 0.2 मायनस 0.02 येईल, म्हणजेच ते येईल 0.18 येईल. आणि मग तुम्हाला K इंटू ओके A इंटू B⁻² न आपल्याला फाइंड आउट करता येईल. म्हणजेच हे कसं मांडायचं ते तुम्हाला मी सांगतो. आता बघा, महत्वाचं काय सांगितलंय तुम्हाला की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन लक्षात घ्या. ह्यामध्ये हा महत्वाचा पार्ट आहे, ह्याला स्टार मार्क करून ठेवा. ह्या स्टार मार्क
का करायचं तर तुम्हाला फॉर द रिॲक्शन दिलेली आहे 2A प्लस बी प्लस सी दिलेले आहे. बाकीचं पुढचं काही करू नका. रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू बी रेस टू 2 हे तुम्हाला दिलेलं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे ए बी सी ओके दिलेलं आहे. इफ रेट ऑफ अ रिव्हर्स रिॲक्शन इज निग्लिजिबल हे तुम्हाला पार्ट दिलेलं आहे. आता बघा हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे राजानो तर 0.1 मोलर दिलेलं आहे. आणि आफ्टर सम टाइम हे किती होईल तर 0.06 होईल. मग एच कॉन्सन्ट्रेशन म्हणजे युज्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इक्वल टू काय येईल 0.1 मायनस 0.06 म्हणजेच ते तुम्हाला येईल 0.04 मोलर. हे आफ्टर टाइम टी असं म्हणू शकतो. आता बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी युज्ड ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी युज्ड ड्युरिंग द सेम टाइम. आता बघा ज्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन जे यूज केलेलं आहे तर इथं कॉन्सन्ट्रेशन ए ओके किती आलेला रे 0.04 आहे ना रे ओके. आता हे जर तुम्ही रेट लॉ लावला तर काय बरं रेट ऑफ रिएक्शन आर इज इक्वल टू हाफ इंटू डीए बाय डीटी इज इक्वल टू डीबी बाय डीटी. म्हणजेच बी ला काय येईल हाफ इंटू 0.04 कारण हे 0.04 यूज केलेलं आहे त्याच्या हाफ कोणाचं एचं. हे रेट ऑफ रिॲक्शन प्रमाणे ऍव्हरेज रेट किंवा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन प्रमाणे येईल आणि ह्याची व्हॅल्यू येईल 0.02 एवढं येईल. मग आपण जर बघितलं तर आफ्टर टाइम टी युज्ड काय होईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी च तर 0.2 मायनस 0.02 एवढं होईल आणि ते तुम्हाला येईल 0.18 मोलर एवढं आपल्याला बघायला मिळेल. आता रेट काय दिलेला आहे बघा राजानो तर आर इज इक्वल टू के इंटू ए इंटू बी रेस टू 2 दिलेला आहे. आता के ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. के ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा 2 इंटू 10 रेस टू मायनस 6. एचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला जर बघितलेलं आहे तर ते कॉन्सन्ट्रेशन ऍट द एंड ऑफ द टाइम 0.06 दिलेला आहे आणि बीच यूज आपण काढलेलं आहे 0.18 रेस टू 2. हे सोडवलं की तुम्हाला रेट येईल आणि तो रेट म्हणजेच 3.89 इंटू 10 रेस टू मायनस 9 आपल्याला बघायला मिळेल. एवढं लक्षात ठेवा कळालं. आता 14वं त्यातलंच 14वं बघा. In a first order of the reaction, concentration of the reactant is reduced from 0.6 molar to 0.2 molar in a 5 minutes. The rate constant of the reaction. आता तुम्हाला इथं परत फर्स्ट ऑर्डर दिलेली आहे 14व्याला म्हणजेच काय येईल K इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ A0 अपॉन A घ्यायचं. टाइम दिलेला आहे 5 म्हणजे टी ची 5 किंमत घाला. A0 दिलेला आहे 0.6 दिलेला आहे ओके. ए ची दिलेली आहे 0.2 त्यानं तुम्हाला के ची व्हॅल्यू काढता येईल ओके. आता शेवटचं एक्झाम्पल मी घेणार आहे जे म्हणजेच 18वं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल घेतलं की बाकीचे तुम्ही सोडवायचे आणि जे तुम्हाला येणार नाहीत ते मला तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता किंवा माझ्या डायरेक्ट फोनवरती सुद्धा तुम्ही विचारू शकता. आता MCQ बेस्ड प्रॉब्लेम्स मधला शेवटचा जो एक्झाम्पल आहे तो आहे द डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया NH3 ऑन अ प्लॅटिनम सरफेस इज अ 0 ऑर्डर रिॲक्शन आणि द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ H2 दिलेला आहे 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 5. आता ही 0 ऑर्डर दिलेली आहे. आता डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया आहे हे लक्षात ठेवा.
आणि इथं सगळे गॅस युज्ड आहेत. डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया मध्ये ट्वाइस NH3 यांचं डिकम्पोजिशन होणार आहे N2 प्लस थ्राइस H2 हे मांडून घ्या. म्हणजेच आपल्याला -1/d ओके म्हणजे DNH3 बाय dt इज इक्वल टू d बाय dt ऑफ N2 आणि इक्वल टू काय येईल 1/3 dH2 बाय dt हे तुम्हाला उत्तर आहे, लक्षात घ्या. आता मायनस हा दिलेला आहे रेट ऑफ डिकम्पोजिशन. किती दिलेला आहे रेट ऑफ डिकम्पोजिशन? -½ DNH3 बाय dt इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻⁻⁴ दिलेला आहे. ओके, म्हणजेच आपल्याला काढायचा आहे N2 चा dN2 बाय dt dN2 बाय dt हे ज्या वेळेला तुम्ही काढता, कोणाचं काढायचं आहे? dN2 काढायचं आहे नक्कीच ना आपल्याला. The decomposition of NH3 on platinum surface is a zero order. The rate of production of H2 काढायचा आहे राजानो. ओके, H2 आपल्याला 2.5 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच आता इथं dN2 डिकम्पोजिशन मेजर प्रोडक्ट आहे N2 dN2 बाय dt हा काय येईल रे? तर ह्याचा 3 डिवायडेड बाय 2 कुणाचा? अमोनियाचा, आणि त्याला 2.5 इंटू 10⁻⁻⁴. कारण का विथ रिस्पेक्ट टू काढायचं आहे. हे दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा दिलेला आहे, किती दिलेला आहे? हा दिलेला आहे 2.5 इंटू 10⁻⁻3. आता N2 चा काढायचा आहे, हा काढायचा आहे क्वेश्चन मार्क. म्हणजेच 3 इकडे आला पाहिजे. म्हणजेच काय येईल? 3/2 इंटू 2.5 इंटू 10⁻⁻3 हे घेतलं म्हणजेच हे dN2 येणार. म्हणजे ह्या इक्वेशन वरून तुम्हाला dN2 ची व्हॅल्यू काढता येईल आणि त्याचं जे उत्तर येतं ते आहे 3.75. हे लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळ्यात शेवटचा जो ह्यातलं जे एक्झाम्पल आहे ते 21ावं बघून घ्या. इफ ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ अ शुगर सोल्युशन, शेवटचं एक्झाम्पल घेतोय आपण. ड्युरिंग द फर्मेंटेशन ऑफ अ शुगर सोल्युशन इज अ 0.12 मोलर concentration of a sugar is reduced to 0.06 molar in a 10 hour and 0.03 molar in a 20 hour. The order of the reaction is. आता ह्यामध्ये बघा तुम्हाला जर काय दिलेलं आहे? फर्मेंटेशन ऑफ अ शुगर 0.12 मोलर ओके आहे, 0.12 टू 0.06 इन 10 hours म्हणजे टी हाफ आहे बघा. आणि परत 0.06 टू 0.03 परत हाफ आहे, आणि 10 आणि 20 असे हाफ आवर्स दिलेले आहेत. सो टी हाफ इज इंडिपेंडंट ऑफ द आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर टी हाफ असेल तर आपल्याला ऑर्डर येईल, फर्स्ट ऑर्डर येईल. हे लक्षात ठेवा. कारण का 0.12 0.06 10 hours मध्ये म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन हाफ झालंय की नाही रे? जे टी हाफ आहे की नाही ते. ओके, परत कॉन्सन्ट्रेशन 0.06 टू 0.03 दिलेला आहे, म्हणजेच ते परत टी हाफ झालेला आहे की नाही रे राजानो? म्हणजेच फर्स्ट ऑर्डर मध्ये इंडिपेंडंट आहे ना. ओके, कॉन्सन्ट्रेशनच्या इंडिपेंडंट आहे. ओके, आणि ती इंडिपेंडंट कारण जर तुम्ही बघितलं फर्स्ट ऑर्डरचं व्हॅल्यू जर बघितली आपल्याला टी हाफची, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के येतं, म्हणजेच इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणून 21व्याचं उत्तर हे फर्स्ट ऑर्डर येतं. तसंच पुढचं 20वं सुद्धा बघा. कन्सिडर द फॉलोइंग हायपोथेटिकल रिॲक्शन्स दिलेली आहे. ओके, A to B दिलेली आहे आणि B to C दिलेली आहे, ती स्लो आहे.
आणि ओव्हरऑल रिॲक्शन ऑफ द रिॲक्शन, ओव्हरऑल रेट कॉन्स्टंट के काढायचा आहे ऑफ द रिॲक्शन इज. आता तुम्हाला बघा ए टू बी दिलेली आहे आणि इक्विलिब्रियम काढलेला आहे. आता इक्विलिब्रियम मध्ये काय येणार आहे रे, कारण दोन्हीकडे जरी घेतलं बघा, हा महत्वाचं आहे हे 20. ओके, म्हणजे मी तुम्हाला जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करून देतोय. 20 ए तुम्हाला दिलेला आहे इथं बी, म्हणजेच जर तुम्ही घेतलं K1 इंटू ए इज इक्वल टू K2 इंटू बी, बॅकवर्ड अँड फॉरवर्ड इक्वल आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू काय येईल, K1 अपॉन K2 इंटू ए येईल. हे सगळ्यात महत्वाचं. ओके, बट द स्लो स्टेप्स काय आहे, ओव्हरऑल रेट. ओके, बी ही स्लो स्टेप्स आहे, म्हणजेच इथं K3 ओके इंटू बी इज इक्वल टू K1 अपॉन K2 इंटू ए हे येणार आहे. ओके, लक्षात आलं का? आता इथं K3 इंटू बी आहे, ठीक आहे, आणि त्या K3 न तुम्हाला त्याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे, कारण स्लो आहे. K3 इंटू K1 अपॉन K2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए येईल, कारण दोन्ही बोथ द साइड ह्याला पण आणि ह्याला पण आपल्याला पर्टिक्युलरली मल्टिप्लाइड बाय K3 न करायचं आहे. ओके, आता K3 अपॉन बी ही K0 येणार. ओके, हे लक्षात ठेवा. नाही, K3 अपॉन बी येणार नाही, सॉरी K3 अपॉन बी येणार नाही. K3 अपॉन K1 K2 ही K0 नवीन कॉन्स्टंट घ्या. सो K3 इंटू बी इज इक्वल टू K0 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए येईल. ओके, व्हेअर ॲज K0 इज इक्वल टू K3 इंटू K1 अपॉन K2 ही व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. K0 म्हणजे काय येईल, K3 इंटू K1 अपॉन K2. हे महत्वाचा पार्ट आहे.